नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये ईश्वरी खूपच छान तयार होते आणि तयार होऊन आता ती वटपौर्णिमेच्या पूजेला जायची असते। तेव्हा इतकी छान तयार झालेली असते, नऊवारी साडी वगैरे नेसलेली असते आणि आता अर्णव बाहेर तिच्यासाठी तयार होऊन उभा राहिलेला असतो। तेव्हा ईश्वरी ताट वगैरे घेऊन येते आणि ताट वगैरे घेऊन आल्यानंतर म्हणते की चला सर, आता माझी सर्व तयारी झालेली आहे, आपल्याला निघायचं आहे। म्हणून ती आपली साडी इकडून तिकडून पाहत असते आणि तेवढ्यात अर्णव रोमॅन्टिक होऊन तिच्याकडे पाहत असतो, अगदी खुश होत आणि तो तिचं सौंदर्य बघून आणखीनच घायल होतो। त्यानंतर इकडे आता सौदामिनी जेलमध्ये राकेशला भेटायला आलेली असते। तेव्हा राकेशला सगळं काही सांगते तर राकेश म्हणतो की हे बघा, ते दोघं स्पर्धेला पोहोचू नाही यासाठी तुम्ही काय करणार आहात। तेव्हा सौदामिनी म्हणते माझ्या डोक्यामध्ये प्लॅन तर सुरू आहे। म्हणून अर्णव ईश्वरी आता स्पर्धेसाठी जायला निघलेले असतात आणि तेवढ्यात मात्र आता पोलिसांनी समोर रोड अडवलेला असतो। तेव्हा अर्णव तिथे गाडी थांबवतो। अर्णव गाडी थांबवून विचारतो की काय झालं सर, आम्ही पुढे जाऊ शकत नाही का। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की नाही, कारण समोर नाकाबंदी सुरू आहे आणि तेवढ्यात त्यांच्या समोरून मात्र आता ह्या सौदामिनीची गाडी असते। सौदामिनी हे सर्व गाडीतून बघत असते आणि हसत असते, कारण तिला खूपच आनंद होतो, कारण ईश्वरीने अर्णव स्पर्धेसाठी पोहोचणार नाही यासाठी तिने केलेला हा प्लॅन असतो। तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका, कारण अर्णव ईश्वरी मात्र आता स्पर्धेमध्ये कसे पोहोचतील हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल। तोपर्यंत धन्यवाद।